सकाळ अशी छान कलरफुल झाली होती. त्याचं कारण असं की सियाची आत्तू आणि प्रिश्का दिदी आली होती सकाळी सकाळी, आणि हे गिफ्ट आत्तूने आणलं होतं सियासाठी व्हिएतनामवरून. आणि आजचं वेदर बघताय ना किती छान झालंय, तर म्हटलं चला चहा घेऊया. तर बाल्कनीत बसून मस्त चहाचा आस्वाद घेतला. आणि ह्या बँगल्स कधीच्याच वरती पडलेले होते, म्हटलं चला एकदा यांना घालून बघू आणि लगेच कपाटामध्ये ठेवून देऊ. मग काय मस्त जेवण झाल्याने आम्ही गेलो खाली, कारण सियाला घरात बसून झालं होतं बोर. आणि खाली जाऊन बघतो तर काय सगळीकडे बच्चू कंपनी. मग काय सियालाही पानं खेळायचे होते. आणि इकडे आमची प्रिश्का पोच द्यायला कधीच थकत नाही. आज सियाचे डॅडोही लवकर आले होते संध्याकाळी. त्याचं कारण असं कारण की उद्या होता माझा बर्थडे. मग म्हटलं चला माझ्या बर्थडेचा केक घ्यायला मीही येते सोबत. आणि मग काय गाडी काढून आम्ही निघालो मार्केटमध्ये. आणि इकडे मम्माला केक घेण्यासाठी किती एक्साइटमेंट आहे बघा. आणि पुढचे 15 मिनिटं आम्ही केक डिसाईड करण्यातच घालवले. आणि सियाला इथे 1 मिनिटही शांत बसायचं नव्हतं. आजकालची लहान मुलं ना बाप रे बाप. मग काय पटापट केक घेतला आणि आम्ही निघालो घराकडे. सियासाठी हा मम्माचा पहिलाच बर्थडे आहे बघताय ना. बलून फुगवते की खाते काहीच कळत नव्हतं. लहान मुलांच्या हातात काही दिलं तर ते खायचाच प्रयत्न करतात. मग काय डॅडूच्या आणि सियाच्या एवढ्या कष्टाने एवढं सुंदर असं डेकोरेशन झालं होतं बघा. सर्व छान रेडी झालो आणि मग तोपर्यंत प्रिश्का, जिजू आणि दीदी पण आल्या. आपल्या लोकांसोबत असं छोटंसं सेलिब्रेशन सुद्धा किती स्पेशल वाटतं नाही. मग काय पटापट केक कट केला, कारण प्रिश्का आमची खूप आतुरतेने वाट बघत होती केक कटिंगची. आणि बघता बघता रात्रीचे 2 वाजले कळालंच नाही. लग्नानंतरचा हा माझा 4था बर्थडे आहे आणि आमच्यासोबत आमची सिया आहे. आणि खूप सारे गोड गोड फोटो काढण्यात काही वेळ कळालाच नाही. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.